राजा म्हणाला, "बनते नाचते, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की सर्व लोक शिक्षेला घाबरतात, की अर्हत झालेले लोक भीतीच्याही पुढे गेलेले असतात. म्हणते, अर्हत लोक शिक्षेला घाबरत नाही काय? आणि काय हो, दुर्गतीच्या नरकात पडून यातना भोगणारे जीव गेलेले असल्यामुळे ते शिक्षेला घाबरत नाही. हे विधान जर खरे मानावे तर सर्व लोक शिक्षेला घाबरतात, मृत्यूकडे भयभीत होतात. या विधानात काहीतरी तथ्य उरत नाही. म्हणते, हे सुद्धा एक कोडे आपण सोडून द्या, म्हणून आपणास विचारित आहे. असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्हाला समजलेलाच असेल. भगवान बुद्ध म्हणतात, सब्बे तस्संती दंडस्त सब्बे भयंती मुच्चिन. सर्व लोक दंडाला घाबरतात, सर्व लोक मृत्यूला घाबरतात, आहे की नाही? दंड म्हणजे काय? जो राजा शिक्षा देतो की नाही, फाशीची, सरकलम करण्याची, त्या काळात द्यायचा. तर सर्व लोक त्या गोष्टीला घाबरतात, सर्व लोक मृत्यूला घाबरतात. हे भगवंताचे विधान आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, की अर्हत लोक भीतीच्याही पलीकडे गेलेले असतात. आता दोन परस्पर विरोधी वाक्य आहे. जर समज सर्व लोक मृत्यूला घाबरतात, सर्व लोक दंडाला घाबरतात, ही जर बाब खरी मानायची, तर अर्हत लोक भीतीच्याही पलीकडे गेलेले हे विधान खोटं मानावं लागेल. आणि जर अर्हत लोक भीतीच्याही पलीकडे गेलेले आहे असं जर खरं मानावं, तर सभ्ये तस्संती दंडस्त सभ्ये भयंती मुच्चिनो, म्हणजे सर्व दंडाला घाबरतात, सर्व मृत्यूला घाबरतात, ही गोष्ट असत्य मानावं. या पद्धतीचं कोडं राजा मिलिंदाने विचारलेलं आहे. मग म्हणते नागसेन काय उत्तर देतात आपण ते बघूया. ते म्हणाले, महाराज, सर्व लोक शिक्षेला म्हणजे दंडाला घाबरतात असे जे भगवान बुद्धांनी सांगितले आहे ते अर्हत लोकांना वगळूनच, जे भगवान बुद्धांचं हे विधान आहे की सर्वच लोक दंडाला घाबरतात, सर्वच लोक मृत्यूला भयभीत होतात. हे अर्हत लोकांना वगळूनच सांगितलेलं आहे. कारण अर्हत लोक या विधानाला अपवाद आहेत. अर्हत लोक या विधानाला काय आहेत? अपवाद आहेत. त्यांनी तर भयाची कारणेच नष्ट केलेली आहेत. भारत लोकांनी काय केलेले, जे भय ज्या गोष्टींपासून उत्पन्न होतं, भय ज्या गोष्टींपासून उत्पन्न होऊन त्याचं मूळच आरंतांनी नष्ट केलेलं आहे. मग ज्याने भयाचं कारणच नष्ट केलेलं त्याला भय तरी कसं? मग कुठून आले त्यांच्यात भय? क्लेश शिल्लक आहेत, जे आत्म्याच्या भ्रमजाळात अजून सापडलेले आहेत, जे सुख दुःखाच्या तिरस्काराने इकडून तिकडे व तिकडून इकडे फेकले जात आहेत. त्या सांसारिक लोकांविषयीच केवळ भगवान बुद्धांनी तसे म्हटलेले आहे. महाराज, अर्हत लोक आवागमनापासून पूर्णतः मुक्त झालेले असतात. अर्हत लोक कशापासून मुक्त झालेले? आवागमनापासून मुक्त झालेले. आवागमन म्हणजे काय? येणे आणि जाणे, जन्म होणे आणि मृत्यू होणे, या दोन्ही गोष्टींपासून अर्हत लोक संपूर्णतः मुक्त झालेले आहेत. महाराज, वेगवेगळ्या योनीतील पुनर्जन्माचा प्रवास त्यांना सर्वथा अवरुद्ध झालेला असतो. आता ते कुठल्याही पद्धतीत, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही योनीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये जन्म घेत नाही. कारण की त्यांच्यासाठी तो जन्मच अवरुद्ध झालेला आहे, थांबलेला आहे. हे या ठिकाणी फार लक्षपूर्वक वाक्य आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता त्यांना कधीच जन्म घ्यावा लागत नाही. जे अर्हत झाले, विमुक्त झाले, ज्यांनी जन्माची कारणेच नष्ट केली, ज्यांनी दुःख उत्पन्न होण्याची कारणेच नष्ट केलेली आहेत, असा व्यक्ती पुन्हा भवामध्ये, पुन्हा जन्मास येत नाही. त्यांची तृष्णेचे सर्व खांब मोडून पडलेले आहे. तृष्णेचे जे तृष्णारूपी घर आहे, त्या तृष्णारूपी घराचे खांबच मोडून पडल्यामुळे आता ते घर अस्तित्वात नाही. ऐहिक जीवनाबद्दल त्यांच्या सर्व भावना नष्ट झालेल्या असतात. जे अर्हत असतात त्यांच्या या ऐहिक सुखोपभोगाच्या ज्या वस्तू आहेत, जसं की बघा, आम्ही समज सामान्य भिक्षू आहोत, अजून आम्ही काय मार्ग फलाला प्राप्त केलेली भिक्षू नाही. मग आम्हाला ऐहिक गोष्टीबद्दल थोडीशी काय म्हणतात त्याला, अटॅचमेंट आहे त्याच्याबद्दल. थंडी वाजली की आम्हाला अंगावर घ्यायला
साधन लागतं, भूक लागली की अन्न लागतं, आहे की नाही? आणि बऱ्याचशा गोष्टी, उदाहरणार्थ पायात चप्पल लागते, डोळा दुखायला लागले, डोळ्याने लांब दिसत नाही, चष्मा लागतो. परंतु जे अर्हत भिक्षू आहेत, त्यांनी या सर्व ऐहिक गोष्टींचा नाश केला आहे. ऐहिक गोष्टींबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिलेली नाहीये. सर्व संस्कार जागीच थांबून जातात. त्यांच्याकरिता पाप, पुण्य विषयीच्या सर्व भावना संपुष्टात आल्या. अविद्या कुठल्या कुठे पळून गेली असते. त्यांच्या विज्ञापनातील अंकुरण्याची संपूर्ण शक्ती क्षीण पावली असते. त्यांचे सर्व क्लेश जळून खाक झालेले असतात. संसारासंबंधी त्यांचे येणे जाणे एकदमच थांबलेले असते. हेच कारण आहे की भयाची सर्व सेना एकसाथ मिळून जरी त्यांच्यावर तुटून पडली तरी अर्हत लोक किंचितही घाबरत नाहीत. महाराज, समजा कोणी एका राजाचे फार उंच पदावर असलेले चार अधिकारी, एका राजाचे अत्यंत उंच पदावर असलेले चार अधिकारी, जे अत्यंत निष्ठावान, सुप्रसिद्ध आणि विश्वासू आणि दक्ष आहेत. त्यावेळी राजामध्ये एखाद्या आणीबाणीची परिस्थिती आली. त्यांच्या राज्यामध्ये एखादी आणीबाणीची परिस्थिती आली असता सर्व लोकांना उद्देशून राजाने असे फरमान काढले की आता सर्व लोकांनी ताबडतोब कर भरला पाहिजे. काय भरला पाहिजे? कारण की आणीबाणी आली, त्यामुळे सर्व प्रजेने काय केलं पाहिजे? कर भरला पाहिजे. असं फरमान राजाने काढलं. आणि या कामी पाहणी करण्यासाठी त्या चार अधिकाऱ्यांना नियुक्त केले, जे अत्यंत निष्ठावान, अत्यंत सुप्रसिद्ध, विश्वासू आणि दक्ष आहे. त्यांना राजाने नियुक्त केले. महाराज, आता तुम्हीच सांगा की अशा आणीबाणीच्या काळात एक विशेष प्रकारचा कर भरावा लागणार असल्यामुळे ते अधिकारी भयभीत होतील काय? तर चार अधिकाऱ्यांना नियुक्त केलेले आहे, ते चार अधिकारी ते कर भरण्याच्या गोष्टीमुळे भयभीत होतील का? मुळीच नाही बनते. असं कोण म्हणाल? राजा म्हणाला. मग त्यावेळेस नागसेन बनते म्हणते का बरे? राजा म्हणाला, म्हणते त्यांना राजाच्या उच्च अशा अधिकारावर नेमलेले आहे, तेव्हा त्यांना विशेष कर भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण की ते राजाचे विशेष आहेत, त्यामुळे त्यांना विशेष कर भरण्याची गरज नाही. ते या बाबींपासून सर्वथा मुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना वगळूनच असा हुकूम काढण्यात आला आहे की सर्व लोकांनी ताबडतोब अमका विशेष कर राजवाड्यात येऊन भरावा. पण त्यापासून ते चार जण काय आहेत? मुक्त आहेत. त्यांना ते कर भरण्याची गरज नाही. का नाही? कारण की ते राजाचे काय आहेत? विशेष अधिकारी आहेत. महाराज, हेच उदाहरण अर्हत लोकांना लागू पडणारे आहे. त्यांना सोडूनच भगवान बुद्धांनी सांगितले होते की शिक्षेला सर्व लोक घाबरतात, मृत्यूपुढे सर्वजण भयभीत होतात. या ठिकाणी सांगायचंय, किती मोठा व्यक्ती असेल तर मी मरणाला घाबरत नाही असं म्हणणारा व्यक्ती असतो ना, जेव्हा मृत्यू समोर उभा राहतो ना, तो सुद्धा भयभीत होतो. म्हणून भगवान बुद्धांचे वचन आहे, मृत्यूपुढे सर्वच जण भयभीत होतात. महाराज, अर्हत लोकांवर या नियमांचा काहीही परिणाम होत नाही. अर्हत वगळू नका. कारण त्यांनी ज्या कारणामुळे भय उत्पन्न होते ती सर्व कारणे केव्हाच नष्ट केली आहेत. म्हणून ज्यांच्यात अजून क्लेश शिल्लक आहेत त्याच लोकांना उद्देशून वरील विधान केले आहे. असे भय अर्हत लोकांच्या सावलीला देखील उभे राहू शकत नाही. राजा म्हणते नागसेन, परंतु सर्व लोक असा शब्द प्रयोग योजनात आला आहे. या शब्द योजनेनुसार कुणीही मोकळा सुटत नाही. तेव्हा आपण केलेल्या विधानास विशेष बळकटी यावी म्हणून सबळ पुरावा द्यावा. तुम्ही म्हटलं ठीक आहे, परंतु या ठिकाणी सर्व लोक असा शब्द आलेला आहे. मग सर्व लोक ज्या अर्थी हा शब्द आलेला आहे तर त्याच्यापासून कोणी मोकळा सुटत नाही, तो कोणी असो. म्हणून आता तुमच्या हे सांगितलेल्या विधानाला बळकटी येण्यासाठी तुम्ही अजून काहीतरी उदाहरण देऊन तुमच्या या विधानाला पुरावा द्यावा. तेव्हा म्हणतात, महाराज, समजा एखाद्या गावच्या जहागीरदाराने आपल्या हुजऱ्यास सांगितले, हुजऱ्या म्हणजे त्याच्या हाताखाली कामाला असतो दूध, त्या हुजऱ्यास सांगितले, एका जहागीरदाराने आपल्या हुजऱ्यास सांगितले की सर्व गावकऱ्यांना ताबडतोब माझ्या समोर एकत्रित करा. त्यानुसार नोकराने गावातील रस्त्यावर जाऊन दवंडी पिटली. हे समस्त नगरवासियांनो ऐका आणि आताच्या मालकाच्या वाड्यासमोर एकत्रित व्हा. त्या नोकराचे ते शब्द कानी पडतात सर्व गावकरी घाईघाईने जहागीरदाराच्या वाड्यात येऊन दाखल झाले.
आणि म्हणाले, हे अन्नदाता, गावातील सर्व लोक आहेत, आता आपण हुकूम करावा. महाराज, येथे सर्व लोक या शब्द योजनेत गावातील शहाणी व प्रमुख लोक असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हेच लोक तेथे येतात. एवढे लोक माझ्या गावात आहेत असे वाटून जहागीरदाराचे समाधान होते. परंतु पुष्कळ लोक वाड्यात आलेले असतात असे वाड्यात आलेले असतात, जसे स्त्रिया, पुरुष, दास, दासी, नौकर, मजूर, आजारी असलेले, बैल, रेडे, बकरे आणि कुत्री इत्यादी प्राणी. तरी पण त्या जनसमुदायात त्यांची गणती होत नाही. म्हणजे वरील आज्ञा गावातील कर्त्या आणि घर प्रमुखांना उद्देशून केलेली असते. महाराज, याचप्रमाणे सर्व लोक शिक्षेला घाबरतात. मृत्यूमुळे भयभीत होऊन सर्वच लोकांची बोबडी वळते. हे तथागताचे अर्हत लोकांना लागू पडत नाही, कारण अर्हत लोकांचे समस्त उत्पादन निर्मूळ झाल्यामुळे भयभीत होण्याची सर्व कारणे आधीच नष्ट झालेली आहेत. उदाहरणार्थ सांगितलेले की जर राजाने म्हटले की बा गावातील सर्व लोकांना एकत्रित करा, याचा अर्थ असा नाही की सर्व लोक येतात. घरातला एकच व्यक्ती जातो, आहे की नाही? सर्वच घर जातात. घरातल्या स्त्रिया जातात, घरातले बकरे जातात, घरातले गाढवे जातात, घरातले काय असतात, बैल जातात, गायी जातात, असं जातं का? घरातला एकच प्रमुख व्यक्ती जातात, सर्वच लोक जात नाहीत. तर त्याच पद्धतीने महाराज, या ठिकाणी सर्व लोक याचा अर्थ काय? घरातील प्रमुख व्यक्ती, आहे की नाही? असं या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने अर्हत लोक हे याच्यातून मुक्त आहेत, विमुक्त आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. अर्थ समजून घेण्याच्या 4 कसोट्या आहेत. काय सांगितलेले? अर्थ समजून घेण्याच्या 4 कसोट्या. महाराज, कोणत्याही विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी 4 प्रकारच्या कसोट्या लावल्या जाऊ शकतात. पहिली, काही विधान असे असते की ते सांगितले नसते तेव्हा त्याचा अर्थ सुद्धा सविस्तरपणे घ्यावयाचा नसतो. काही विधान असे असते, ते विधान सांगितले नसते तेव्हा त्याचा अर्थ सुद्धा सविस्तरपणे घ्यावायचा नसतो. काही असे विधान असते की ते सविस्तरपणे सांगितले नसते, परंतु त्याचा अर्थ मात्र सविस्तरपणे घ्यावा लागतो. काही विधान असे असे असते जे जरी सविस्तरपणे सांगितले असले तरी पण त्याचा अर्थ सविस्तरपणे नाही, तर थोडक्यात समजून घ्यावा लागतो. आणि चौथं, काही असेही विधान असते की ते सविस्तरपणे सांगितले असते आणि काही त्याचा अर्थ सुद्धा सविस्तरपणे ग्रहण करावा लागतो. तेव्हा कोणतेही विधान समजून घेण्याकरिता आधी त्या अर्थ श्रेणीचा त्याची विभागणी केली पाहिजे. या 4 कसोट्यांमध्ये विभागणी केली पाहिजे. मग महाराज, कोणतेही विधान त्या त्या अर्थश्रेणीत विभाजन करण्याचे 5 प्रकार आहेत. कसे आहेत? पहिला, परस्परातील संबंध पहावेत, बोलण्यातील रुची पहावी, सांगणाऱ्याच्या आचार्याची परंपरा पहावी, सांगण्याचा उद्देश काय तो समजून घ्यावा आणि त्या विधानाचा आधार पाहावा. परस्परातील संबंध पहावेत म्हणजे सुत्तात जे विधान कोठे आहे व केव्हा सांगितले आहे याचा संबंध बघावा, असा होतो. बोलण्यातील रुची पहावी म्हणजे ते विधान अनय सुत्तात आलेल्या विधानाशी जुळवून पहावे. म्हणजे अमुक अमुक सुत्तामध्ये आलेल्या विधानाशी ते जुळून पहावे, याला काय म्हणतात? बोलण्यातील रुची पहावी. सांगणाऱ्याच्या आचार्याची परंपरा पहावी म्हणजे वेगवेगळ्या आचार्यांच्या परंपरेनुसार वेगवेगळे सिद्धांत चालत आहेत, एकच सिद्धांत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की आपला बौद्ध सिद्धांत म्हणजे काय सर्वांवरच लागू होत नाही, सर्व धर्मियांवरच लागू होत नाही, वेगवेगळ्या. मग त्याची परंपरा पाहायची की कोणत्या परंपरेत यांच्या परंपरेत अशी मान्यता आहे, मग त्या मान्यतेनुसार अशा अशा पद्धतीचं सांगण्याचा अर्थ आहे. सांगण्याचा उद्देश काय तो समजून घ्यावा म्हणजे सांगणाऱ्याच्या बोलण्यातील खोच काय ती समजून घ्यावी. त्या विधानाचा आधार पाहावा. आधार पाहावा म्हणजे वरील 4ही बाबी ध्यानात घेऊनच अर्थ घ्यावा. फार छान बनते नागते. आपण जसे सांगितले ते मला एकदम समजले. यावरून हेच समजले पाहिजे की अर्हत लोक त्या नियमाला अपवाद असतात. हे मी मान्य करतो आणि मृत्यू भय इतरांना असते हेच खरे आहे असे मी मानतो. म्हणते, आता आपण सांगा की नरकवासाच्या यातना भोगणारे जीव, नरकवासाच्या यातना भोगणारे जीव
देखील त्यातून अन्यत्र जावे लागेल म्हणून मरणाला भितात काय? व इथून मरून पुन्हा दुसरीकडे जावं लागेल दुःखामध्ये, या गोष्टीला भितात का? म्हणे नरका नरकवासातील अत्यंत कटू व तीक्ष्ण दुःख भोगणारे नरकीय ज्वालात सर्व अंग प्रत्यंग सतत जळत असतात. अत्यंत करुण अशा सदनामुळे ज्यांचे तोंड लाल पिवळे पडले असूनही अतिशय कठीण अशा दुःख यातना सहन करावयाचे त्रास राहिले नसताही अत्यंत दयनीय अवस्थेला पोहोचले असताही ज्यांना शोक सागरात बुडालेले असतात, जे शोक सागरात बुडालेले असतात, ज्यांना अत्यंत उष्ण आणि धगधगत्या तीक्ष्ण अग्नी ज्वाळेत जाळले जात असूनही ज्या नरकात अत्यंत भयानक व घोर आवाज सतत होत असतात, जिकडे तिकडे दुःखद अग्नीच्या ज्वाळांनी व्यापलेले जीव दृष्टीस पडतात, ज्या नरकीय अग्नीचे भयानक दृश्य चौफेर योजनेपर्यंत पसरलेले आहे, अशा त्या भयानक अवस्थेतून मुक्त होण्याचे भय त्या नरकीय जीवांना वाटते काय? त्या नरकीय जीवांना असं वाटते काय? भय असं वाटते का ह्या अवस्थेतून मी मुक्त व्हावं, आहे की नाही? तर भंते म्हणाले, होय महाराज. त्याही दुर्दशेत असले तरी त्या जीवांना मरणाचे भय वाटते. समज एखादा नरकात आहे, एखादा व्यक्ती म्हणाल ना, बुवा या भयंकर नरकात मी सतत जळत आहे, सतत माझी त्वचा जळत आहे, मांस जळत आहे, हड्डी जळत आहे की नाही? आणि सतत या जळण्याच्या वेदनेने मी इतका भयंकर कटुतेचा त्रास सहन करत आहे. मी मेलेला बरा. असा त्याचा त्यांच्या मनात विचार येत असेल काय? किंवा त्यांना असा विचार येतो काय, की नाही, नाही मी तर मेलो नाही पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी देखील त्यांना मरणाचे भय वाटते का एवढे दुःख असताना सुद्धा? भंते म्हणाले, होय महाराज. या दुर्दशेतही त्या जीवांना मरणाचे भय वाटते. भंते नाचते, जे प्राणी एवढ्या घोर यातनात सापडलेले आहेत, त्यांना मृत्यूनंतर कायमची सुटका करून घेण्यासाठी मृत्यूचे भय का वाटते? त्यांना तर माहिती इथून इथून मृत्यू पावल्यानंतर मी चांगल्याच ठिकाणी जन्म घेईल, मग त्यांना मृत्यूचे भय का वाटते त्या ठिकाणी? की त्यांना नरकीय यातनांची अवस्था आवडते असे म्हणावे काय? नाही महाराज. त्यांना नरकवासाच्या यातना आवडत नाहीत. ते त्यापासून मुक्त होण्यासाठी नेहमी चिंतातुर असतात. परंतु त्यांच्यावर मृत्यूचा इतका धाक बसला आहे, की ते मृत्यूच्या नावाने गर्भगळीत होतात. आणि ते नाचते. राजा म्हणतो, मला अजून पटले नाही, की हे त्यातून सुटण्याकरिता एवढे चिंतातुर असूनही मृत्यूला का भितात? त्याच्या इच्छेनुसार घडत असलेल्या घटनेबद्दल त्यांनी तर आनंदित व्हायला पाहिजे होते. पुनर्जन्माची त्याची तर कायमची सुटका होणार आहे. पण ते याविषयी एखादे दुसरे प्रमाण देऊन माझे समाधान करावे, असं राजा भंतेनाथसेनाला म्हणतात. भंतेनाथसेन म्हणतात, महाराज, मृत्यू ही अशी बाब आहे, की ज्याच्या नावानेच अज्ञानी लोकांना थरकाप सुटतात व ज्यांचे भय कधीही विसरत नाही. महाराज, जे लोक काळ्या नागास, हत्तीस, सिंहास, वाघास, बिबट्यास, अस्वलास, जंगली रेड्यास, तरसास, घोडास, अग्नीस, पाण्यास, काट्यास आणि तिरास भीतात, त्यांना मृत्यू चित्तमल चिकटलेला आहे. जे लोक ह्या सगळ्या गोष्टींना घाबरतात त्यांना काय चिकटलेलं आहे? मृत्यू भय चिकटलेला आहे. ते मृत्यूच्या मरणाचा असा धाक बसलेला आहे, ज्यांना अजून चित्तमल चिकटलेला आहे, ते मृत्यूच्या धाकानेच गर्भगळीत होऊन मृत्यूला इतके घाबरतात. हेच कारण आहे की नरकीय दुर्दशेत पडलेले असूनही ते जीव नरकवासातून कायमच सुटका करून घेण्यासाठी तर चिंतातुर असतात, परंतु मृत्यूच्या नावानेच त्यांना थरकाप सुटतो. महाराज, एखाद्या मनुष्याच्या शरीरावर तू भरलेले गळ उठलेले असून ते सारखे ठसठसत आहे. त्याच्या वेदनांनी त्रस्त होऊन त्याने कोणी एका वैद्यास बोलावले. त्या वैद्याने त्याची चिकित्सा करून शस्त्रक्रिया करण्यासाठी, शस्त्र साफ करण्याची, लागण्यासाठी, तळी गरम करण्याची किंवा घावावर मीठ सोडण्याकरता दगडी पाटावर मीठ बारीक वाटण्याची व्यवस्था केली. महाराज, हे पाहून त्या आजारात शस्त्रक्रिया करण्याची, जखमेवर डाग देण्याची किंवा मिठाची बारीक भुकटी चोळली जात असता भीती वाटेल की नाही? फार सुंदर उदाहरण दिलं म्हणते. समज एखादा व्यक्ती आजारी आहे आणि त्याच्या पायाला फार मोठा गळ म्हणजे एखादा असा मोठा फोडा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पू आहे आणि तो ठसठसत आहे आणि त्याने एखाद्या वैद्याला बोलवलं. आता वैद्याला बोलवल्यानंतर वैद्याने काय केलं त्या काळामध्ये प्रयोग आहे की त्या काळामध्ये डाग द्यायचे त्या ठिकाणी जखमेवर. शस्त्राने पहिले कट करायचे
मग त्याला डाग द्यायची आणि मग त्याच्यावर मिठाची पूड चोळायची त्या काळात. मग जेव्हा तो व्यक्ती वैद्य काय करतो, शस्त्राला धार देतो ते कापण्यासाठी तो फोड, किंवा डाग देण्यासाठी एखादी सळई गरम करतो छोटीशी, किंवा मिठाची पूड पाट्यावर घासतो, कशासाठी, त्याची ती जखम बरी व्हावी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी. मग हे पाहून ज्याला तो रोग झालेला आहे, ज्याला तो फोड झालेला आहे, त्याला चांगलं वाटतं का त्याला भीती वाटते? त्याला भीतीच वाटणार ना. भीती या कारणाने वाटते. असं तर नाही की त्याला ते आतमध्ये ठसठसत असलेली वेदना फार प्रिय आहे, अशातला भाग नाही आहे की नाही. म्हणते त्याला अवश्य भीती वाटेल, असं राजा मिले म्हणाला. महाराज, ज्याप्रमाणे आजारातून सुटका करून घेण्याची इच्छा असून देखील त्याचा उपचार करीत असता होणाऱ्या वेदनांचे त्यास भय वाटते, त्याचप्रमाणे नरकी यातनातून कायमची सुटका करून घेण्याची चिंतातुर असून सुद्धा त्यांना मृत्यूचे भय वाटते. महाराज, कोणी एका गुन्हेगारास हातकड्या व बेडे ठोकून एका अंधार कोठडीत डांबून ठेवण्यात आले. तो त्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून व्याकुळलेला आहे. अशा स्थितीत त्याला मोकळं सोडण्याकरिता तुरुंग अधिकारी त्यास बोलावणे पाठवतात. तेव्हा आपल्या गुन्ह्याबद्दल त्याला आठवण होऊन त्या अधिकाऱ्याकडे जाण्याचे त्यास भय नाही वाटणार का? एखादा व्यक्ती ज्याने गुन्हा केलेला आहे तर त्याला अधिकारी लोक काय करतात, अंधार कोठडीमध्ये डांबतात. अंधार कोठडीमध्ये डांबल्यानंतर तो बाहेर निघण्यासाठी आता व्याकुळ झालेला आहे की नाही. मग त्या अधिकाऱ्याला विचार आला की बाबा याला आतमध्ये टाकण्यापेक्षा याला मोकळा सोडण्याकरता आता याला मोकळं सोडू द्या असा आदेश आला. पण त्याला गुन्हेगाराला माहितीच नाही. मग जेव्हा अधिकारी म्हणून त्याला घेऊन या, त्यावेळेस तो गुन्हेगार घाबरेल की नाही घाबरेल? त्याला वाटेल मला मारण्यासाठीच घेऊन चालले काय, आहे की नाही. निश्चितच तो घाबरेल, आहे की नाही. होय बनते, निश्चितच त्यास भय वाटेल. महाराज, याचप्रमाणे नरकी यातना भोगत असलेले प्राणी त्यातून कायमची सुटका व्हावी म्हणून जरी ते चिंतातुर असले तरी पण ते नुसत्या मरण भयाच्या भावनेनेच घाबरतात. म्हणते, आणखी एखादे उदाहरण देऊन माझी समजूत घाला, जेणेकरून माझ्यातील शंका पूर्णतः निघून जाईल. अजून एखादं उदाहरण द्या, असं राजा म्हणाला. त्यावेळेस भंते सांगतात, महाराज, समजा एखाद्या माणसास विषारी सर्पाने दंश केला, एखाद्या व्यक्तीला एखाद्या सापाने दंश केला, चावला. त्या विषाच्या विकारामुळे तो आता धडपड करू लागला, धडपडू लागला आणि ओरडू लागला. हे पाहून कुणी एक योगी आपल्या मंत्रशक्तीने त्याच्या अंगातील सर्व विष परत ओढून घेण्यासाठी त्या सर्पास परत बोलावू लागला. तेव्हा त्या पुन्हा आले आपल्याकडे येताना पाहून त्याला भय वाटेल की नाही? एक जुनं उदाहरण दिलेलं आहे. समज एखाद्याला सर्प चावला, सर्प चावल्यावर मग एखाद्या व्यक्तीनं तो साप पुन्हा आणून ते रक्त ओढून काढण्यासाठी जर तो साप त्या दिशेने आला, तर त्या सापाला बघून त्या व्यक्तीला भय वाटेल का आनंद वाटेल? भयच वाटेल ना. कारण की त्याने त्याला सर्पदंश केला आणि त्याच सर्पाद्वारे पुन्हा ते विष काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्या उदाहरणाने एक सांगतो की जो साप तुम्हाला चावला, त्या सापाच्या विषाद्वारे तुम्हाला पुन्हा ठीक करण्यात येतो. हे एक उदाहरण आहे. म्हणजे जर ज्या पद्धतीचा न्यूरोटॉक्सिक विष असलेला जर साप चावला, तर त्याला न्यूरोटॉक्सिक नावाचीच अँटीबायोटिक देतात. त्याच्यामध्ये त्याच सापाचं विष असतं, त्याच प्रजातीच्या, आणि तेव्हाच ते विष उतरतं. हे या ठिकाणी लक्षात घेण्यात. पण जर एखाद्या रोग्याला सांगितलं आता तुला अमुक अमुक साप चावला आणि आता तू न्यूरोटॉक्सिक नावाचं विष आहे ते, मग तुला आता पुन्हा न्यूरोटॉक्सिक नावाचं विष देऊन तुला ठीक करू, तर त्याला भीती वाटेल की नाही वाटेल? भीती वाटणारच झाली आहे की नाही, कारण की त्याला त्यातला मर्म माहिती नाही. त्याच पद्धतीचं उदाहरण भंतेजीने या ठिकाणी दिले आहे. राजा म्हणतो, होय बनते, निश्चितच त्याच भय वाटेल. महाराज, याचप्रमाणे नरकातील घोर यातना भोगणारे प्राणी त्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी जरी चिंतातुर असले तरी पण मृत्यूच्या भयाने ते घाबरलेलेच असतात. बरोबर आहे बनते नागसेन. आपण जसे सांगितले ते तंतोतंत खरे आहे. आपण जे बोलत आहात त्या गोष्टीला मी संबोधन करतो, संबोधना देतो, असं या ठिकाणी राजाने बनते नागसेनाबद्दल म्हटले आहे. खरोखर आहे, खूप सुंदर उदाहरण होतं मृत्यूच्या भयासंदर्भात, अहंतांच्या मुक्ततेसंदर्भात आणि नरकी यातना भोगणाऱ्या प्राण्यांच्या दुःखासंदर्भात. या तीनही बाबी फार महत्वपूर्ण आणि चांगल्या आहेत, व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत आणि सुस्पष्ट पद्धतीने पण आणलेल्या आहेत. जर खरी या गोष्टीबद्दल जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी
विचारू शकता. उद्या आपण बघणार आहोत मृत्यूच्या हातून सुटका. मृत्यूच्या हातून कोण सुटका करून घेऊ शकतो, किंवा असे कोण लोक आहेत की ज्यांचा रस्ता मृत्यूला सापडत नाही. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, आणि त्याला एखाद्या व्यक्तीला शोधायचंय, परंतु त्या व्यक्तीचा त्याला रस्ता सापडत नाही, ऍड्रेसच सापडत नाही. तशा पद्धतीत काही लोक अशा असतात की त्यांचा रस्ता मृत्यूला सापडत नाही. त्या संदर्भात आपण उद्या बघणार आहोत. झालेल्या या 3 प्रकरणासंदर्भात जर कोणाला काही शंका असेल तर या ठिकाणी ते आपला माईक ओपन करून विचारू शकतात. आता हे बघा, बाबासाहेबांनी ज्या ग्रंथाबद्दल एवढे महान उद्गार काढले की मला शक्य झाल्यास मी घरोघरी मिलिंद प्रश्न पाठवीन, असं बाबासाहेबांच्या ग्रंथाबद्दल उद्गार होते. बरोबर. खरंच महान ग्रंथ आहे हा. आणि आपण समजून घेतोय एवढ्या किती 2000 वर्षानंतर आपण त्या ग्रंथाला समजून घेतोय. म्हणजे ग्रंथाच्या निर्मितीला 2000 वर्ष लोटते. ही चर्चा 2000 वर्षापूर्वी झाली राजा मिलिंदामध्ये आणि भंते नागसेनांमध्ये. त्या 2000 वर्षाच्या कालावधीमध्ये जी चर्चा झाली ती आपण आज 2020 मध्ये बसून ऐकतोय. हे फार म्हणजे आपल्यासाठी गौरवणीय गोष्ट आहे. तर आजची जी देशना झाली म्हणजे समजून घेतलं, त्याच्यातनं जे पुण्यकर्म संचित झालं, हे संचित झालेलं पुण्यकर्म मी सर्वांना अनुमोदित करतो. या महान पुण्यकर्माच्या अनुभवाने बलाने आपणा सर्वांना ह्याच गौतम भगवान बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचं भाग्य प्राप्त होईल. सपिंचियो विवाजंतु सापरोगो विनस्तु माते भवन्तु सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलांच नित्यं वड्डापचारिणो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुवन्न सुखं बलं. सर्वांना आयुष्य